नमस्कार मंडळी, टकाटक फूडमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खरवसची रेसिपी। त्यासाठी लागणारे साहित्य: चीक दूध अर्धा लिटर म्हणजेच 2 वाट्या, दूध अर्धा लिटर 2 वाट्या, गूळ चवीनुसार किंवा चीक दूध आहे त्याच्या 1 वाटी म्हणजेच त्याचा अर्धा, वेलची पावडर, जायफळ। दूध प्रथम एका पातेल्यामध्ये चीक दूध मध्ये अर्धा लिटर दूध मिक्स करून घेतले आहे। नंतर त्यामध्ये आपण किसलेला गूळ चवीनुसार किंवा चीक दूध आहे त्याच्या अर्धा गूळ मिक्स करून घ्यावे। त्यानंतर जोपर्यंत दुधामध्ये गूळ पूर्णतः मिक्स होत नाही, विरघळत नाही, तोपर्यंत ढवळून घ्यायचे आहे। नंतर त्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे। जायफळ आपल्याला किसूनच घालायचा आहे। सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घेतले आहे। जोपर्यंत गूळ पूर्णतः विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। कुकरमध्ये तळाशी पाणी घातले आहे। हा खरवस आपण कुकरमध्ये बनवणार आहोत, त्यासाठी तळाशी आपण पाणी घातलेलं आहे। नंतर त्यामध्ये आपण तयार केलेले चिकाचे दूध ठेवायचे आहे। पातेल्यावरती झाकण ठेवायचे आहे, कारण का कुकरच्या झाकणाची वाफ आपल्या चीक दूधमध्ये पडू नये म्हणून। कुकरचे झाकण घट्ट लावून आपल्याला 7 ते 8 शिट्या काढून घ्यायच्या आहेत। जोपर्यंत कुकर स्वतःहून थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला कुकर ओपन करायचा नाही आहे। कुकरची वाफ निघून गेल्यानंतर आपण कुकरचे झाकण काढलेले आहे। त्यानंतर आपल्याला चीक दूध तयार झालेला आहे, खरवस तयार झालेला आहे काय तो आपण सुरीने चेक करायचा आहे। सुरीला चिकटत नाही याचा अर्थ आपला खरवस तयार झालेला आहे। त्यानंतर आपण वड्या पाडून खरवस सर्व करावा।